अल्पवयीन मुलीस एका स्कूल व्हॅनमध्ये कोंबून नेऊन तिच्यासोबत चाळे करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची नांदेड भाग्यनगर पोलिसांनी तात्काळ दखल घेत सदर व्हॅन चालकास ताब्यात घेतले। सदर घटना मंगळवारी दुपारी घडली। भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निळा रोड परिसरामध्ये एका स्कूल व्हॅनमध्ये एका हिंदू अल्पवयीन मुलीसोबत चालक अश्लील चाळे छेडछाड करतानाचा व्हिडिओ दुपारी व्हायरल झाला। या घटनेची उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नाईक, पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांनी तात्काळ दखल घेतली। काही तासात संशयित आरोपी व व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याची सूचना दिल्या होत्या। यानंतर भाग्यनगर पोलिसांनी घटनेचा छडा लावण्यासाठी ठाण्याच्या हद्दीत शोध मोहीम राबवली। काही तासात तरोडा नाका परिसरामधून त्या चालक व व्हॅन ताब्यात घेण्यात आली। सदर घटनेबाबत संशयित आरोपीची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला असून त्याचे नाव अवैज मोहम्मद फयाज, वय 22 वर्ष, राहणारा राजेश नगर, नांदेड असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नाईक यांनी सांगितले। सदर घटनेतील मुलगी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले। स्कूल व्हॅन चालक या अल्पवयीन मुलीला कॅनॉट रोडवरील डीमार्ट परिसरातील एका निर्जन स्थळी व्हॅनमध्ये घेऊन गेला होता। हा प्रकार काही नागरिकांनी पाहिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलिसांना याची माहिती दिली। त्यामुळे हा प्रकार उघड झाला। नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरच या प्रकरणाला वेगळे वळण मिळू नये, तणाव वाढू नये याची पोलिसांनी दक्षता घेत अवघ्या काही तासातच व्हॅन चालकाला ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली।